पण विक्रम त्या ठिकाणी मोडला गेला त्याबद्दल मी आपल्यामार्फत मी तर मानलेलेच आहे पहिले, परंतु महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, महायुतीच्या कार्यकर्त्यांना, सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो। परंतु आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे। आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आज एकनाथराव शिंदे साहेबांनी पण प्रेस घेतली आणि त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांची प्रेस झाली। ती काही मला ऐकायला मिळाली नाही, कारण मी त्यावेळेस आपल्या इकडे यायला निघालेलो होतो संभाजीनगरला। पण एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जण दिल्लीला जाणार आहोत। दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल। पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे, पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील, अशा फार कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे। पण आम्ही बहुतेक जण अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न, समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी देखील आणण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांच्याकडून होईल। उद्या गेल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं मी तिथं प्रमुखांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार, त्या सरकारमधले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल। एकनाथ शिंदेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपचा जो कोणी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल त्याला माझा पाठिंबा असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याबद्दल तुमची भूमिका? मी आता काय कठीण आहे, तुम्ही पत्रकार मित्रांना तुमचे हातच जोडले पाहिजे। मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की उद्याच्याला आमची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये जे काही ठरेल ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ठरेल आणि त्याला सगळ्यांची मान्यता असेल, काही प्रॉब्लेम नाही। नाही, एक मिनिट, कुणी काय करावं ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पदं येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा आहे। आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे, त्यांच्या बद्दल मी कसं सांगू शकतो?